मानव आणि तन्वी त्यांचं बोलून झाल्यावर खाली आले. खाली सगळ्यांचा हसण्याचा आणि गप्पा मारत बसले होते. ते दोघे जसे खाली आले तसे सर्वजण शांत झाले. ते दोघे येऊन आपापल्या जागेवर बसले. सगळेजण त्यांच्याकडे जरा गंभीर नजरेने पाहत होते. त्या दोघांना शांत पाहून बाकीचे पण विचारात पडले होते. तन्वी तर खाली मान घालून बसली होती आणि मानवला काय बोलावे सुचत नव्हते, म्हणून तोही शांतच होता. तन्वीने वर मान करून पाहिले. सर्वजण त्यांच्याचकडे पाहत होते. तिला खूप ओशाळल्यासारखे झाले. काय बोलावे सुचेना. सगळेजण त्यांच्याकडे आशेने पाहत होते की काय झालं ते सांगतील, त्यांचं उत्तर काय असेल ते सांगतील. पण कसलं काय, दोघांमधील एकही जण बोलायला तयार नाही पाहून मग शेवटी तन्वीच्या वडिलांनीच प्रश्न विचारला. काय झालं? तुम्ही दोघे शांत का? तुमचे सगळे प्रश्न गैरसमज सुटले ना? तन्वीचे वडील: हो बाबा, सुटले सर्व प्रश्न. पण पण तन्वी थोडं अडखळत बोलली. पण काय? काही प्रॉब्लेम झाला आहे का? मानवच्या आईने विचारले. ते असं आहे की मला, म्हणजे मी नाही, अगोदर मानव सांगतील, असं म्हणून तन्वी पुन्हा गप्प बसली. आता सर्वजण मानवकडे पाहू लागले. मानवने एक हलका उसासा सोडला आणि मग बोलायला सुरुवात केली. तर आमच्या दोघांचंही बोलणं झालं. त्यातून आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की आम्ही मानव सांगतच होता तेवढ्यात त्याची आई बोलली. अरे काय आम्ही करताय? सांगा ना लवकर, कशाला एवढं सस्पेन्स वाढवत आहे? मानवची आई: हो अगं आई, सांगतच होतो, आम्ही दोघे लग्नाला तयार आहे, मानवने सांगितलं. काय? अरे वा, सगळ्यांच्या तोंडून एकदमच निघालं. तन्वी तर लाजेने गोरीमोरी झाली होती. तिचा चेहरा अगदी लाल झाला होता. मानवही हसत होता. चला तर मग उशीर नको करायला, आजच सर्व फायनल करून टाकू. मानवची आई: काय आजच? पण अहो आमची अजून काही तयारी नाही. आज कसं? तन्वीची आई: असू दे, काही हरकत नाही. आता मला या दोघांच्या लग्नात काहीच विघ्न नको आहेत. लवकरात लवकर तन्वी आमच्या घरात येऊ देत, एवढंच मी म्हणेन. मानवच्या आईला खूपच आनंद झाला होता. शेवटी त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि तन्वीसारखी सून मिळत असेल तर कोणाला वाटणार नाही की लवकर लग्न होऊन जावं. अहो पण देण्याघेण्याचं काही पाहावं लागेल ना? तन्वीचे वडील बोलले. अहो गोखले साहेब, देण्याघेण्याचं काय घेऊन बसलात? आम्हाला काही नको, फक्त मुलगी आणि नारळ द्या, अजून काही नको. मानवची आई: अहो आई, असं कसं? तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. पण आमची मुलीकडची बाजू काहीतरी करावंच लागेल ना? आम्ही आमच्या मुलीला असं खाली हात कसं पाठवणार? तन्वीची आई: बस जशी तुमची इच्छा. तुम्ही तुमच्या स्वेच्छेने काय द्यायचं ते द्या, आमची काही हरकत नाही. बाकी लग्नाचं सगळं आम्ही पाहू. देण्याघेण्याचं काही कार्यक्रम करायचा नाही. आपल्याला फक्त लग्न महत्त्वाचं आहे. मानवची आई त्यांना समजावत बोलली. बरं, जसं तुम्ही म्हणाल. तन्वीची आई: हो, पण लग्नाचा खर्च तरी आम्हाला करू द्या, खूप काही नाही. पण चांगलं लग्न लावून देऊ, आमचीही एकुलती एक मुलगी आहे. तन्वीचे वडील: बरं चालेल, आणखी काही असेल तर मी तुम्हाला फोन करेलच. आणि हो, लग्नाचे आणि साखरपुड्याचे कपडे सगळं आम्ही पाहू, मानवच्या आईने निक्षून सांगितले. एवढ्या सगळ्या बोलण्यात कोणाचं मानव आणि तन्वीकडे लक्ष नव्हतं. सगळे आपापली मतं मांडण्यात आणि बिझी होते. इकडे हे दोन लवबर्ड मात्र बोर होत होते. तन्वी तर डोक्याला हात लावून बसली. सगळेजण नुसतं लग्नाच्या घाईवर आले होते. पण खरंच एवढी घाई कशाची तिला कळत नव्हतं. तिला हसू येत होतं आणि यांची घाई पाहून टेन्शनसुद्धा येत होतं. ती उठून किचनमध्ये गेली. तिने हळूच पाण्याचा ग्लास त्यात पाणी भरून प्यायला घेतला. तिने पाणी संपवून ग्लास खाली ठेवून वळली आणि अचानक एकदम भिंतीवर डोके आपटल्यासारखं वाटलं. भीतीने डोळे गच्च मिटून घेतले तिने. त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिला आणखीनच बाहुपाशात सामावून घेतले. जेव्हा भानावर आली तेव्हा तिला कळलं की मानवच्या मिठीत आहे. तिने पटकन मिठी सोडवण्याची धडपड चालू केली. मानव, सोड ना, काय करतोस तू? तन्वीने त्याचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटले. कुठे काय? मी तर फक्त तुला मिठीत घेतलं आहे, अजून काही नाही. मानवने अजूनच आपले हात तिच्या भोवती घट्ट करत म्हटले. पण आपण घरात आहोत ना मानव, कोणी पाहिलं तर काय म्हणेल? चल जाऊया आपण बाहेर, चल. तन्वी त्याचा हात काढत म्हणते. नको ना यार तन्वी, जाम बोर होते मला तिकडे, म्हणून आलो मी तुझ्या मागे. मानव: बोर तर मला पण होत आहे. बरं चल, तुला घरामागचा परिसर दाखवते. असं म्हणून तन्वी त्याला घराच्या मागच्या दारातून घरामागे घेऊन जाते. तिच्या घराच्या मागे त्यांनी छान फुलझाडे लावून घेतली होती. छोटीशी बाग फुलवली होती. एका बाजूला छान झोपाळा लावला होता. तन्वी कधी तासनतास तिथे बसून आपला वेळ घालवत असे. सुंदर गार्डन आहे तुमचं. हो, आईला फुलझाडे खूप आवडतात, म्हणून तिने आवडीने झाडे लावते आणि त्यांची काळजी पण घेते. आता हेच बघ ना, किती छान फुले आहे सर्व झाडांना. तन्वी त्याला मन लावून आईचं कौतुक सांगत होती. मानवने तिच्याकडे पाहिले. तुझं खूप प्रेम आहे ना तुझ्या घरच्या लोकांवर?
मानवने तिला अचानक हा प्रश्न विचारला. तन्वी एकदम या प्रश्नाने चमकली. हो मानव, माझ्या घरातले माझा जीव आहे आणि मी त्यांना सोडून किंवा त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. तन्वी थोडी भावूक झाली. बरं, आपण एक काम करू, आपण त्यांनासुद्धा आपल्या लग्नानंतर आपल्यासोबतच आपल्या घरी ठेवू. मग ते झालं? त्याच्या या बोलण्याने तन्वीला हसू आलं. ती हसल्यावर त्यालाही थोडं बरं वाटलं. मानव, एक विचारू? तन्वी त्याला पाहतच बोलली. हो, विचार ना. मानव, तुला असं नाही वाटत थोडी घाई होत आहे लग्नासाठी? तन्वीने विचारले. मानव तिच्या प्रश्नाने एकदम शांत झाला. काय झालं मानव, बोल ना. तन्वी, खरं सांगू तन्वी, मला आता तुला एक क्षणही माझ्यापासून दूर नाही ठेवायचं. आज या राजने तुला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न केला. उद्या आणखी कोणी येऊन आपल्याला एकमेकांपासून दूर करेल. मला नाही चालणार ते. मी सारखं सारखं तुला नाही गमावू शकत. मानव. तन्वी त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. मानव तिच्यासाठी खूपच हळवा झाला होता. मला माहीत आहे मानव, पण मी पण तुला प्रॉमिस करते की इथून पुढे तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. तन्वीने तिच्या गळ्याला हात लावून प्रॉमिस केलं. मानवने तिचा हात काढून स्वतःच्या हातात घेतला. फक्त प्रॉमिस नको आहे तन्वी. 7 जन्म सोबत राहण्याचं वचन पाहिजे मला तुझ्याकडून. बस, आता हा विरह नको. मानव. तन्वी नुसतंच हसली. त्याचं बोलणं चालूच होतं तेवढ्यात तिथे रिया आली. तिने त्यांना तसं पाहिलं आणि मुद्दाम घसघ करण्याची ॲक्टिंग करत इकडे तिकडे पाहत उभी राहिली. तिच्या आवाजाने मानव आणि तन्वी पूर्ण दचकून गेले. तिचा आवाज ऐकताच दोघेही दचकून जातात आणि पटकन वेगळे होतात. हॅलो गाईज, मी येऊ शकते का? रियाने विचारले. अगं हो, ये ना. विचारतेस काय? तन्वी. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? रिया. नाही गं, असं काही नाही. उलट मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे, कारण तू इथे असूनही मी एकदाही तुला नीट भेटले नाही आणि आताही तुला सोडून इकडे आले. असं काही नाही गं, तिकडे मोठ्यांच्या गप्पा चालू आहेत, मग मी तिथे बसून काय करणार, म्हणून मग मी घर पाहत आले, तर तुम्ही दोघे दिसले इथे मला. रिया. बरं झालं आलीस ते. मला खूप काही बोलायचं आहे गं, पण कुठून सुरुवात करू कळत नव्हतं. तन्वीने विचारले. इतका वेळ त्यांचं संभाषण ऐकत उभा असलेला मानव तन्वीला काय बोलायचं आहे हे जाणून तिला मध्ये चढवत बोलला. तन्वी, असू दे ना, आता कशाला? मी सांगतो ना तुला सर्व, आपण बोलू नंतर. मानव. तेवढ्यात रिया बोलली. अरे असं काय करतोस मानव, मला माहीत आहे तन्वीच्या मनात काय चालू आहे ते. तिलाही पूर्ण अधिकार आहे हे सगळं जाणून घेण्याचा. रिया. हो, पण आता? मानव. हो, आता वेळ आहे तर बोलून होईल. पुन्हा माहीत नाही लवकर वेळ भेटेल की नाही. रिया. असं का बोलतेस तू? पुन्हा काही झालं का? मानवने विचारले. नाही रे, काही झालं नाही, पण काही होण्याआधी मला इथून जायचं आहे. आता नको वाटत आहे राहायला. रिया. तेवढ्यात तन्वी बोलली. अगं पण अजून आमची एंगेजमेंट आहे आणि तू नसेल तर मला बरं नाही वाटणार. तन्वी. तुझं बरोबर आहे तन्वी, पण मी नाही आता त्याला फेस करू शकत. खूप त्रास होत आहे या सगळ्याचा. आता नाही राहणं होणार. मे बी आय एम गोईंग टू लंडन अगेन अँड धिस टाईम फॉर एव्हर. रिया खूप हळवी झाली होती. राजने केलेल्या कृत्याने ती आता कदाचित कधीच कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हती. खूप त्रास झाला होता तिला. त्याला गमावण्यापेक्षाही जास्त त्याने केलेल्या विश्वासघातामुळे. तन्वीला खूप वाईट वाटत होतं. तिला समजत नव्हतं की रियाची माफी कशी मागावी. कुठे ना कुठे ती सुद्धा या गोष्टीला कारणीभूत होती. तिला समजत नव्हतं काय बोलावं यावर, म्हणून ती मान खाली घालून शांतच उभी राहिली. मानवला मात्र रियाचं असं जाणं बरोबर वाटत नव्हतं. रियाने तन्वीला तिच्या आणि राजबद्दल सर्व काही सांगितलं. बिचारी रिया, तिची काय चूक होती? तिने तर फक्त प्रेम केलं होतं त्याच्यावर, खरं प्रेम. रिया प्लीज, असं घाईघाई निर्णय घेऊ नकोस. इथे आपला बिझनेस आहे. पुण्याप्रमाणेच तो आता संपूर्ण महाराष्ट्रात जम बसवत आहे. तुझ्या वडिलांच्या मदतीने गोव्यात सुद्धा खूप छान चालत आहे आणि हे सगळं सोडून तू पुन्हा लंडनला जायचा विचार करत आहे. खरंच एकदा विचार कर कोणताही निर्णय घेण्याआधी. मानव तिला कळकळीने समजावत होता. तन्वीला खूप वाईट वाटत होते. ती बिचारी मूग गिळून शांत उभी होती. तिला काय बोलावे सुचेना, पण तरी रियाची माफी मागितली पाहिजे म्हणून तिने तसा प्रयत्न केला. रिया, तुझं राजवर प्रेम आहे मला खरंच माहीत नव्हतं, कारण त्याने कधी तसं काही सांगितलंच नाही. नाहीतर मी आधीच त्याला थांबवलं असतं. मला नाही माहीत राजने असा अभद्र विचार का केला. तुझ्यासारख्या गोड मुलीला सोडून त्याला काय भेटलं? खरंच खूप दुर्दैवी आहे राज. मी तुला तुझं प्रेम परत नाही मिळवून देऊ शकत, पण एक करू शकते. तन्वी. मानव आणि रिया तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. काय झालं तन्वी, बोल ना, रियाने विचारले. एक हलका उसासा सोडून तन्वीने रियासमोर दोन्ही हात जोडले. मला माफ कर रिया, कुठे ना कुठे तुझ्या या अवस्थेला मी सुद्धा जबाबदार आहे. तन्वी खूपच हळवी झाली होती. तिचा आवाजसुद्धा जड झाला होता.
तन्वीने असं करतच रिया पटकन पुढे झाली आणि तिने तन्वीला सावरले. तन्वी प्लीज काय करतेस तू? प्लीज असे हात नको जोडू. अगं या सगळ्यामध्ये तुझा काय दोष? तू नको विनाकारण त्रास करून घेऊ जास्त. खरंच मला असं कधीच नाही वाटणार की यामध्ये तुझी काही चूक आहे. रियाने तन्वीचे हात सोडून तिला मिठी मारली. ती तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करत होती. या दिवसांमध्ये तू सुद्धा खूप भोगला आहे तन्वी. तुझी आणि तुझ्या फॅमिलीची काही चूक नसताना त्यांना खूप त्रास दिला आहे राजने. तू स्वतःला दोष नको देऊस. रियाने तन्वीचे सांत्वन करून तिला शांत केले. मानवला दोघींसाठी पण वाईट वाटत होते. एका बाजूला त्याचं प्रेम होतं आणि एका बाजूला त्याची खूप चांगली मैत्रीण. दोघी पण एकाच व्यक्तीकडून दुखावल्या गेल्या होत्या. मला आवडलं असतं खरंच तुमच्या दोघांच्या एंगेजमेंटसाठी, पण माझी खरंच इच्छा नाही. प्लीज तुम्ही मला आग्रह करू नका. रिया. मानवने तिची मनस्थिती ओळखून तिला जास्त आग्रह नाही केला. त्यांचं थोडंसं बोलणं झाल्यावर तन्वीची आई त्या तिघांना शोधत शोधत मागच्या अंगणात आली. अरे तन्वी, जावई बापू, तुम्ही इथे आहात? तिकडे मी पूर्ण घर शोधून आले. चला आता लवकर, सर्वजण तुम्हाला बोलवत आहेत. चला लवकर. रिया बेटा तू पण चल. असं म्हणत तन्वीची आई मागे वळून गेली सुद्धा. तिच्या मागे ते तिघेजणही गेले. हॉलमध्ये आल्यावर पाहिलं की ती ते कसली तरी तयारी करत होती. समोर 2 पाट मांडले होते बसायला. तिथेच पुढे काही कपडे, हळदी कुंकू, ओवाळणीचं ताट ठेवलं होतं. तन्वीने हळूच तिच्या आईला विचारले, अगं आई हे सगळं काय आहे? तन्वी. ही तयारी तुझं आणि मानवचं लग्न ठरवायचं म्हणून चालू आहे. चला दोघेजण पाटावर बसा. दोघेही पाटावर बसले. तन्वीच्या आईने दोघांचं औक्षण केलं. तेवढ्यात मानवच्या आईने रियाला आवाज देऊन तन्वीच्या ओटीत त्यांनी तन्वीसाठी आणलेली साडी आणि शगुनचं काही सामान ठेवायला सांगितले. रियाने तसे केले. त्यानंतर तन्वीच्या वडिलांनी मानवच्याही हातात मानाचा नारळ आणि ड्रेस दिला. सगळे विधी झाल्यानंतर दोघांनी मिळून घरातील मोठ्यांना नमस्कार केला. अशा प्रकारे लग्न तर ठरलं. आता बघू पुढे काय होतं ते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.